तर सध्या आपण मत्तेकृत शुभवर्तमानात आहोत आणि 5, 6 आणि 7 हे डोंगरावरील प्रवचन, जे प्रभू येशूने दिलेला उपदेश, स्वर्गाच्या राज्याची केलेली घोषणा, की ते राज्य कसं आहे, त्या राज्यात कोण येऊ शकतं, कोणासाठी ते आहे, त्या राज्यातले लोक कसे आहेत, याविषयी त्याने सांगितलं. आणि मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय याच्या 3ऱ्या वचनापासून त्याने केलेला उपदेश आहे. ज्यावेळेस त्याने सुरुवात केली त्यावेळेस त्याने धन्य किंवा आशीर्वादित तो म्हटला, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांना सांत्वन प्राप्त होईल, वगैरे वगैरे. म्हणजे त्याने त्याची सुरुवात धन्य म्हणजे आशीर्वादित या शब्दाने केलेली आहे. जुन्या कराचा शेवटचा शब्द मलाखीच्या पुस्तकातला शाप असा आहे. जुन्या कराचा शेवट शापाने झाला, नव्या कराचा सुरुवात प्रभू येशूने देवाच्या राज्याची घोषणा केली तेव्हा आशीर्वादाने झालेला आहे. किती जणांनी ऐकलं मी काय बोललो? तर आशीर्वादित त्यांना वाटलं की प्रभू येशू आणखी काही नियमशास्त्र आणखी काही करायला लावेल, परंतु झालं वेगळंच. त्याने आशीर्वादाने सुरुवात केली. आणि कोण खरे आशीर्वादित, कोण खरे सुखी, आणि म्हणून ह्या सिरीजचं नाव आहे सुखाचा एकमेव मार्ग. द ओनली वे टू हॅपीनेस, सुखाचा एकमेव मार्ग. आणि आजचा विषय आहे धार्मिकतेचे ताणलेले व्हा, धार्मिकतेचे ताणलेले व्हा. 3ऱ्या अध्यायात त्याने म्हटलं की जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. आत्म्याने दीन म्हणजे आपण आत्म्याने देवाला उणे पडत आहोत. आपण आत्म्यात परिपूर्ण नाही. त्याची ज्यांना जाणीव होती तो म्हणतो ते खरे सुखी, ते खरे आशीर्वादित. का? कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. आता हे जे प्रभू येशूने शिकवण दिली ही जगाच्या किंवा आपल्या विचारसरणीच्या एकदम वेगळी आहे. आणि हे जर समजलं तर पुढील शिकवण, नव्या करातले पत्र आणि बाकीच्या गोष्टी आपण समजू शकतो. आणि म्हणून हे काही तत्वज्ञान नाही, फिलॉसॉफी नाही, हे काही नुसते चांगले विचार नाही, तर ही देवाच्या राज्याची घोषणा. आणि प्रभू येशू त्या राज्याची घोषणा करत होता. असं शास्त्र सांगतं की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तर ते राज्य आणि त्या राज्यातले लोक कसे असतात, कसे असतील, कसे असावेत, तो म्हणतो की ते धन्य असतात, म्हणजे आशीर्वादित, सुखी असतात, खरे सुखी लोक. आज आपण पाहतो की लोक प्रत्येक जण सुखाचा मार्ग किंवा सुखी होण्यासाठी धडपडत आहे. कोणाला वाटतं की धन संपत्ती, पैसा जास्त मिळाला तर मी सुखी होईल. कोणाला वाटतं मी जग प्रसिद्ध झालो तर सुखी होईल. असे वेगवेगळ्या प्रकारे माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु खरं सुख किंवा खरा आशीर्वाद, खरे आशीर्वादित लोक कसे असतात, कोण असतात, हे प्रभू येशूने ह्या पहिल्या 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तर आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्या आहे. याच्या उलट जगाच्या दृष्टीने काय, जे आत्म्याने समृद्ध ते धन्य. आपण असं म्हणू, किती जणांना समजतं मी काय बोलतो. पण याच्या उलट प्रभू येशू म्हणतो जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं. ज्यांना वाटतं की आपण स्वर्गाच्या राज्याच्या लायक नाही, आपण कमी पडत आहोत, आपली धार्मिकता, आपलं पुण्य कर्म काही उपयोगाचं नाही, तो म्हणतो ते खरे आशीर्वादित, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. किती विशेष आहे का? आज ख्रिस्ती लोकांना, चर्चला जाणाऱ्या धार्मिक लोकांना असं वाटतं की आम्ही धार्मिक आहोत म्हणून देवाने आशीर्वाद दिला पाहिजे, म्हणून त्याने ते केलं पाहिजे. याच्या उलट प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून एका ठिकाणी त्याने असं म्हटलं की मी धार्मिकांना नव्हे तर पापी जनांना तारवण्यास आलेलो आहे. म्हणजे धार्मिकांना तारण नाही, जे स्वतःला धार्मिक म्हणवतात, समजतात, त्यांना तारण नाही, पापी जनांना तारण आहे, जे म्हणतात की प्रभू मज पाप्यावर दया. आणि हा प्रभू येशूचा संदेश आहे. नंतर 4थ्या वचनात तो म्हणतो जे शोक करतात ते धन्य, ज्यांना आपल्या आत्मिक दीनतेची,
आत्मिकरित्या आपण कमी पडतो याची जाणीव होते, त्याच्यामुळे जे शोक करतात, पश्चाताप करतात, दुःख व्यक्त करतात, तो म्हणतो ते खरे सुखी का आशीर्वादित, कारण का त्यांना सांत्वन प्राप्त होईल. याच्या उलट जगाची व्याख्या काय? जे शोक करतात ते धन्य, याच्या उलट काय की जे आनंद करतात, सेलिब्रेट करतात ते धन्य. जग असं म्हणेल, आपण असं म्हणू, सारासर माणूस असा विचार करेल की जे नेहमी आनंदित असतात, सेलिब्रेशन साजरा करत असतात, ते धन्य, ते खरे सुखी. पण ह्याच्या उलट प्रभू येशू म्हणतो की ते सुखी नाही, की ज्यांना जाणीव होते की आपण कसे आहोत, कोण आहोत, आणि याच्याविषयी जे पश्चाताप करतात ते खरे सुखी आहे, कारण त्यांना सांत्वन प्राप्त होईल. कशा रीतीने? की देव त्यांच्या पापाची क्षमा करेल आणि त्यांना त्याच्या राज्यात घेईल. तिसरी गोष्ट, वचन 5, जे सौम्य ते धन्य. आणि मग ज्यांना आपण आत्म्याने दीन आहोत याची जाणीव झालेली असते, जे शोक किंवा पश्चाताप करत असतात, केलेला असतो, ते आपोआप सौम्य लोक असतात. ते गर्विष्ठ नसतात, ते अभिमानी नसतात, त्यांना स्वतःच्या धार्मिकतेचा स्वतःचा कोणत्याही गोष्टीविषयीचा अभिमान नसतो, गर्व नसतो. म्हणून तो म्हणतो 5व्या वचनात, जे सौम्य ते धन्य. जे सौम्य ते खरे आशीर्वाद आहे, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. पृथ्वीवर जे देवाने त्यांच्यासाठी राखून ठेवलेले, त्यांच्या हयातीत त्यांचा वाटा, जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रभू माझा वाटा मला देईल, तो म्हणतो की जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीवर त्यांच्यासाठी जे देवाने नेमले त्याचा वाटा त्यांना मिळेल. याच्या उलट जग काय म्हणतो की जे गर्विष्ठ, जे कोणत्याही मार्गाने पुढे जातात, लोकांच्या डोक्यावर पाय देऊन आणि जिंकतात, ते धन्य. ही जगाची व्याख्या की कोणत्याही रीतीने आपण टॉपला जायचं, वाटल ते झालं, आणि जग त्यांना सुखी किंवा यशस्वी समजतं, त्यांना ग्रेट समजतं. पण प्रभू येशू म्हणतो की देवाच्या राज्यात तसं नाही, जे सौम्य ते धन्य, त्यांना पृथ्वीचे वतन प्राप्त होईल. आणि म्हणून हे जर कळलं तर प्रभूची शिकवण काय ते कळलं. नुसतं म्हणणं मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आमचा त्याच्यावर विश्वास आहे, तो जसं काय हवेत गोळीबार आहे. त्यांनी काय शिकवलं ते माहित नाही, त्यांनी कोणत्या राज्याची घोषणा केली ते माहित नाही, त्याच्या राज्याचे लोक कसे असतात हे माहित नाही, आणि नुसतं आपण म्हणणं की आमचा विश्वास आहे, त्या बोलण्याचा अर्थ नाही. म्हणून आज आपण 5वं 6वं वचन पाहणार आहोत. आणखी एक गोष्ट, आणखी एक सत्य, आणि ह्या 6व्या वचनात तो म्हणतो की जे धार्मिकतेचे भोकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आता ह्या ज्या गोष्टी तो सांगतो की कोण धन्य किंवा कोण आशीर्वादित, ह्या एकमेकांशी संबंधित, कनेक्टेड आहे, हे लक्षात घ्या. महत्वाचा पॉइंट, हे एकमेकांशी लिंक्ड आहे, हे सेपरेट, वेगळ्या नाहीये. जे आत्म्याने दीन, ज्यांना आपण पापी आहोत याची जाणीव होती, ते त्याच्याबद्दल पश्चाताप, शोक करतात, देव त्यांचे सांत्वन करतो, त्यांची क्षमा करतो, म्हणून ते सौम्य होतात. आणि मग सौम्य झाल्यानंतर, त्याच्या राज्यात आल्यानंतर, ते अधिक देवाच्या जवळ जाण्याचा, अधिक देवाविषयीचे सत्य, देवाविषयीच्या गोष्टी जाणून घेण्याविषयी त्यांच्यामध्ये तहान आणि भूक निर्माण होते. म्हणून तो म्हणतो की जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य. म्हणजे ज्या सिक्वेन्स मध्ये, ज्या क्रमाने प्रभू येशूने सांगितलं, तो क्रम महत्वाचा, तो क्रम महत्वाचा. किती जण ऐकतात? जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य. आता आज आपण पाहतो की बरेचसे लोक भुकेले तहानेले आहेत, जगी गोष्टींसाठी, नावलौकिकासाठी वगैरे वगैरे, आणि त्यांना वाटतं की ते मिळालं की आपण सुखी होऊ, धन्य. पण याच्या उलट प्रभू येशू म्हणतो की जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य. कशासाठी आपण भुकेलो आहोत? आज कशासाठी तुम्ही भुकेले तहानेले? काय मिळवायचं तुमचं ध्येय आहे? कशासाठी तुम्ही झटत आहात? पैसा, वेळ खर्च करत, त्या गोष्टीसाठी तुम्ही
भुकेले ताणलेले. आणि प्रभू येशू म्हणतो की जे धार्मिकतेविषयी, आता मराठीचा शब्द आहे धार्मिकतेविषयी, पण मूळ शब्द आहे नीतिमत्वाविषयी. जे नीतिमत्वाविषयी किंवा नीतिमत्व किंवा नीतिमान ठरण्याविषयी धार्मिक व भुकेले व ताणलेले आहे, ते खरे आशीर्वाद आहे, कारण ते तृप्त केले जातील. आता शास्त्रामध्ये वेगवेगळे उदाहरणं आहेत की कोण कशासाठी भुकेलं होतं, ताणलेलं होतं. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे लुसिफर, जो देवाचा आद्य दिव्यदूत होता. त्याला देवासमान व्हायचं होतं. देवाची सत्ता, देवाचा गौरव त्याला पाहिजे. त्याच्यासाठी लुसिफर भुकेला ताणलेला होता. नबुकद्नेस्सर राजा, बाबेल म्हणजे इराकचा, त्याचं ऐश्वर, त्याचं वैभव अधिक वाढावं, जागतिक सत्ता व्हावी याविषयी तो ताणलेला भुकेला होता. नव्या करारात प्रभू येशूने दाखला सांगितला, एक श्रीमंत माणूस, त्याचा खूप पीक आलं आणि त्याने सांगितलं की मी अजून मोठमोठे स्टोर रूम बांधेल, गोडाऊन बांधेल आणि माझा माल स्टोर करेल आणि खूप वर्ष जगेल, आयुष्य करेल. तो त्याच्याविषयी भुकेला ताणलेला होता की अधिक जगिक वस्तू मिळवायच्या, साठवणूक करायची, साठा करायचा. पण देवाने त्याला सांगितलं की आज रात्री तुझा जीव तुझ्यापासून घेतला जाईल, तेव्हा हे सर्व कोणाचं होईल. तो जगिक गोष्टीविषयी भुकेला आणि ताणलेला. तर ही जगाची रीत, ही जगाची पद्धत आहे. जगाचे लोक या गोष्टीविषयी, वस्तूविषयी ताणलेले व भुकेले आहेत. पण प्रभू येशू म्हणतो की जे देवाच्या राज्यात आलेले आहेत, जे देवाच्या राज्याचे नागरिक झालेले आहेत, ते जगी गोष्टी भुकेले ताणलेले नसतात. कारण त्याच्या अगोदरच्याच वचनात त्याने सांगितलं की त्यांना जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. पृथ्वीवर जे काही आवश्यक ते देव पिता त्यांना देईल. म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे की माझं कसं होईल, हे आयुष्यभरात किती पैसे लागतील, काय लागल, कोणतं काम धंदा करायला, बिझनेस किंवा काय, ह्या आयुष्यात जे लागतं ते सर्व काही तो म्हणतो त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. म्हणून देवाचे लोक, देवाच्या राज्यातले नागरिक ह्या गोष्टीविषयी काळजी नाही करीत, ह्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत नाही. तर कशाविषयी करतात? 6वं वचन, देवाचं नीतिमत्व, देवासमोर नीतिमत्व करण्याविषयी, जे धार्मिकतेच्या भुकेलेवर ताणलेले. आता धार्मिकता हा चुकीचा शब्द आहे मराठीमध्ये. ओरिजिनल मूळ ऍक्च्युअल शब्द आहे नीतिमत्ता किंवा नीतिमत्व. आणि नीतिमत्व म्हणजे काय? म्हणजे नीतिमान ठरणे. नीतिमान म्हणजे काय? की देवासमोर उभे राहण्याची लायकी. नीतिमान ठरणं किंवा नीतिमत्व ही एक क्वालिटी किंवा एक गुणधर्म आहे, एक पोझिशन आहे. हळूहळू आपण नीतिमान नाही ठरेल किंवा काही महिन्याने, वर्ष नाही लागत नीतिमान ठरायला. किती जण ऐकत आहे? ज्या वेळेस माणूस प्रभू ईश्वर तारणार म्हणून विश्वास ठेवतो, त्याच क्षणाला, त्या दिवसापासून, त्या तासापासून तो देवासमोर नीतिमान ठरतो. म्हणून म्हणतो, नीट ऐका मी काय. नीतिमान म्हणजे निष्पाप नाही. नीतिमान म्हणजे परत कधी पाप करणार नाही असं नाही. नीतिमान ठरणं एक पोझिशन आहे, एक पद आहे. देवासमोर उभा राहण्याची, पुत्र कन्या होण्याची लायकी आहे. त्याला म्हणतात नीतिमान ठरणं किंवा नीतिमत्व मिळवणं. Praise the Lord. Righteousness, right standing before God. It is a position. ही एक पोझिशन आहे. आपल्याला माहिती आहे की काही लोक पोझिशन, पदावर असतात, त्याच्या लायक नसतात, पण त्या पदामुळे त्यांना मान असतो. तसं आपण पापी आहोत, आपण मानव आहोत, पुत्र, देवाचे पुत्र कन्या व्हायची लायकी नाहीये, पण प्रभू येशूच्या नीतिमत्वामुळे आपण नीतिमान ठरलो. नाही समजलं, काही जणांना नाही समजलं, पण काही जणांना समजलं. देवाची स्तुती असते. तर जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते खरे आशीर्वाद, कारण ते देवाच्या राज्यात आलेले आहेत. म्हणून त्यांना जगिक गोष्टीचं अट्रॅक्शन नाही. त्यांना देवाला, देवाविषयीच्या गोष्टी मिळवण्याची तहान आणि भूक आहे. आणि म्हणून खरंच कोणाचं तारण झालं, खरंच कोण देवाचं आहे, कोण नाही, कोण रिअल आहे, कोण फेक आहे, डुप्लिकेट आहे, कसं ओळखायचं?
की त्यांचं आकर्षण कुठं आहे? जगिक गोष्टीकडं, धन संपत्ती, एंटरटेनमेंटकडं, का देवाचं वचन, देवाच्या गोष्टीकडं? ही सिंपल टेस्ट. 2-3 मिनिट एखाद्याच्या बोलण्यावर आपल्याला लगेच समजतं की यांचा कल कुठं आहे, आत्मिक आहे का जगिक आहे? कशाविषयी ते जास्त बोलतात, कशाविषयी त्याला ते महत्व देतात, कुठं ते आपला वेळ खर्च करतात, पैसा खर्च करतात, त्याच्यावर त्यांचा कल तिकडं आहे. पण जर देवाकडे असेल तर आपल्याला समजतं. आणि म्हणून तर पहिली गोष्ट ही की जुन्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांनी हे केलं, परंतु काही लोक, देवाचे काही लोक असे होते की ते व्यर्थ गोष्टींच्या मागे लागलेले होते. आपण वाचू यिर्मयाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि 13व वचन. यिर्मया 5 आणि 13. आणि तुम्ही म्हणाल इस्रायल तर देवाचे निवडलेले होते, मग ते असे कसे असू शकतात? ख्रिस्ती तर देवाचे निवडलेले लोक असे असू शकतात? हो. जाती धर्माने इस्रायल असणे, जाती धर्माने ख्रिश्चन असणे आणि देवाशी नातं असण्याच्या जमीन असण्याचा फरक आहे. यिर्मयाचं पुस्तक 5वा अध्याय 13व वचन. संदेश ते वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही अशी त्यांची गती होईल. अशा रीतीने त्यांना वाटत होतं की आपण देवाचा संदेश, देवाचं वचन सांगतो, आणि त्याच्यामुळे हे संदेश ते त्यांच्याजवळ, त्यांच्याकडे संदेश नाही. मग यिर्मया 5 आणि 17. आज किती जण तुम्ही पाहता युट्यूब, फेसबुकवर संदेश देता, पण काय संदेश आहे त्यांचा? मेसेज, संदेश काय आहे? फार थोड्या लोकांजवळ देवाचा संदेश आहे. म्हणजे जगिक लोक हे जगाविषयीची चिंता करतात, जगिक गोष्टी मिळवण्याची खटपट करतात. प्रभू येशू म्हणतो की खरे आशीर्वादित, खरे सुखी ते जे देवाच्या राज्यात आलेले आहेत, देवाच्या राज्याचे नागरिक झालेले आहेत आणि देवाविषयी, देवाच्या गोष्टीविषयी ताणलेले भोगलेले आहेत, ते खरे धन. लूक 15 मध्ये आपण उधळ्या पुत्राचा एक दाखला वाचतो की ज्याला वाटलं की मला जर माझा हक्क मिळाला तर मी जाऊन माझ्या पद्धतीने जीवन जगेल, जगी गोष्टी मिळवेन. त्याला वाटलं की त्याच्यात खरंच सुख, खरा आनंद आहे. पण आपल्याला माहित आहे की ज्याच्यात तो खरा सुख, आनंद शोधत होता ते त्याला मिळालं नाही. तो ज्यावेळेस घरी त्याच्या बापाकडे आला त्यावेळेस त्याला ते मिळालं. आणि हे प्रभू येशूने याच्यासाठीच सांगितलं की हा जो मुलगा, ज्याला जगी गोष्टीचं अट्रॅक्शन होतं, आकर्षण होतं, ते त्याने मिळवलं, उपभोग घेतला, पण शेवटी ते सगळं गमावलं. त्याचं जीवन रिक्त असं झालं. पण ज्यावेळेस तो शुद्धीवर आला, ज्यावेळेस त्याला कळलं की मी कोणाचा मुलगा आहे, माझा बाप कसा आहे, माझ्या बापाच्या घरी नोकर चाकर माझ्यापेक्षा चांगलं जीवन जगत आहे आणि मी कोणत्या लेवलला आहे, हे जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने निर्णय घेतला आणि तो त्याच्या बापाकडे आला. तसं ज्यावेळेस आपण आत्म्याने दीन आहोत, त्याची जाणीव होते, शोक पश्चाताप करतो आणि उठून आपल्या स्वर्गीय पित्याकडे, देवाकडे वळतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने माणूस शुद्धीवर आलेला असतो. आणि तो त्याच्या बापाकडे घरी आल्यानंतर ज्या शोधात ते होता, जे त्याला वाटलं की मला जो आनंद, सॅटिस्फॅक्शन, सुख मिळेल, ते तिथे बाहेर नाही मिळालं, ते त्याच्या बापाच्या घरात. तसं माणसाला वाटतं की देवाजवळ आनंद, सुख नाहीये, ते जगामध्ये आहे, धन संपत्तीमध्ये आहे, वेगळ्या लाईफस्टाईल मध्ये, एंटरटेनमेंट मध्ये आहे. पण ऍक्च्युली ते तिथं नाहीये. ज्याने आपल्याला निर्माण केलं, जो आपला स्वर्गीय पिता, त्याच्या घरी परत येण्यात ते खरा आनंद आणि खरं सुख आहे, खरी धन्यता आहे. आता पहिला प्रश्न, काही प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न असा की धार्मिकतेचे भोकेले ताणले म्हणजे काय? म्हणजे हे की देवाविषयी, देवाला अधिक जाणून घेणं, देवाच्या सानिध्यात राहण्याची ओढ, उत्कंठा लागणं, म्हणजे धार्मिकतेचे भुकेलेवर ताणलेले असणे.
एक तीव्र इच्छा किंवा उत्कंठा. उत्कंठा, तीव्र इच्छा. नुसतं वाटणं नाही देवाने असं केलं तर बरं होईल, देवाने मला ते दान दिलं तर बरं, हे वाटणं झालं, इमोशनल झालं. पण तीव्र इच्छा म्हणजे काय? इथे आपण पाहतो की लोक अमरनाथ यात्रा, मक्का, मदिना, जी तीव्र इच्छा की मरण आलं तरी चालेल पण मी तिथे जाऊन देव प्राप्ती करेन, मोक्ष मिळेल, ही तीव्र इच्छा आहे. त्याच्यासाठी पाऊस, ऊन, वारा, किती कष्ट काही भोगायला तयार असतात, किंमत मोजायला तयार असतात. ही उत्कंठा. नुसतं वाटणं नाही घरात बसून किंवा देवाने असं केलं तर बरं होईल, तसं झालं तर बरं होईल, ही इच्छा. त्याला म्हणतात की धार्मिकतेचे किंवा नीतिमत्वाच्या भूकेलेवर थांबलेले. उदाहरणार्थ ज्यावेळेस देवाने मोशेला निवडलं, काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर, काही वर्षानंतर त्याला ही तीव्र इच्छा झाली की मला तुला पाहायचं आहे. आणि देवाने सांगितलं की मला पाहून कोणी जेवण राहू शकत नाही. तो म्हणतो नाही, तो मला एकदा दर्शन दे, तुझं गौरव, तुझं वैभव मला नको. परमेश्वर मोशाशी तोंडोतोंड बोलत होता. शास्त्र रोज नेहमी ही फेलोशिप होती, संगत होती, तरीही मोशे त्याच्यात संतुष्ट नव्हता. म्हणजेच मोशे धार्मिकतेविषयी ताणेला भुकेला होता. आता किती जण ऐकत आहेत? किती जणांना समजतंय मी काय? की जरी देवाचा मित्र तो झालेला होता, जरी देव त्याच्याशी मित्रासारखा बोलत होता, तरी तेवढ्यावर तो थांबणार नव्हता, त्याला अजून पाहिजे. आज किती जणांना अजून पाहिजे? काही जणांना बायबल स्टडी किंवा आठवड्यातून एकदा, ते सुद्धा जीवावर येतं. त्यांना वाटतं की खूप वेळ लागला, एवढा वेळ उपदेश असतो का, एवढा वेळ बायबल स्टडी असतो? म्हणजे ह्याच्यावरून त्यांची तहानभूक किती आहे देवाविषयीच्या गोष्टीबद्दल हे दिसून येतं. आणि जर तहानभूक नाही तर ते देवाच्या राज्यात आलेले नाही. कारण देवाच्या राज्यात जे आलेले असतात, ज्यांनी खरा शोक, खरा पश्चाताप करून जे सौम्य झालेले असतात, त्यांना ही तहानभूक असते, त्यांनाच ही तहानभूक असते. मी तर असं म्हणतो, त्यांना किती देवाने आशीर्वादित केलं, किती सत्य समजलं, किती वचनाचं प्रगटीकरण मिळालं, तरी त्यांना वाटतं की अजून पाहिजे, अजून आपण त्याच्या जवळ जायला पाहिजे, अजून वरच्या लेवलला जायला पाहिजे. दाविदाची ती उत्कंठा होती. आपण वाचू दाविदाची उत्कंठा कशी होती. स्तोत्र 63 वचन 1 आणि 2, Psalm 63 1 and 2. हे देवा, तू माझा देव आहेस. स्तोत्र करता दावीद राजा, मी आस्थेने तुझा शोध करेन. म्हणजे काही देव त्याला सापडला नव्हता होता, मग कशाचा शोध करतोय? देवाला जाणून घ्यायचा, देवाविषयीच्या गोष्टी समजणं, त्याचं सामर्थ्य किती आहे, त्याचं ज्ञान, वैभव. तो म्हणतो मी तुझा शोध करीन, शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला होतो. आज किती जण ही प्रार्थना करू शकतात? किती जण म्हणू शकतात की माझा जीव त्याच्यासाठी ताणलेला आहे? फार थोडे बोटावर मोजण्यासारखे नाही. आणि काही जणांचं समजत पण नाही मी काय बोलतो. म्हणजे आणि मग पुढे तो म्हणतो माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागलेली आहे. दावीद काय देवाकडे वळले नव्हते. दावीदाने देवाचा अनुभव लहानपणापासून घेत आलेला, गल्ल्यातला मारल्यापासून. पण तरी राजा झाल्यावर सुद्धा तो असं म्हणत नाही मी राजा, आता मला टाइम नाही, आता कॅबिनेट मीटिंग, ही मीटिंग, ती मीटिंग. तो प्रार्थना करतोय, तो देवासमोर जाऊन बसतोय, मंदिरात जातोय, प्रार्थना. आणि तो म्हणतो की माझा देह सुद्धा, माझ्या आत्म्याला, जीवालाही उत्कंठा लागली, माझ्या शरीरालाही तुझी उत्कंठा लागली. जरी मी एवढ्या वर्ष तुझ्या बरोबर चाललोय, जरी मी एवढे अनुभव घेतले, जरी मी तुझं सामर्थ्य पाहिले, अनुभव, तरी मला अजून जाणून घ्यायचं आहे. त्याला म्हणतात धार्मिकतेचे भोकेलेवर थांबलेले. पावलाबद्दल जर आपण वाचलं आणि वचन 2, स्तोत्र 63:2, अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास, तुझे बळ किंवा सामर्थ्य व वैभव म्हणजे तेज पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
त्याने काही बळ त्याचं सामर्थ्य अनुभवलं होतं. लहानपणीच अनुभवलं होतं. त्याने सांगितलं अस्वलाला मारलं, सिंहाला मारलं, गल्ल्याथाला मारलं. त्याचं बळ पाहिलेलं होतं. त्याचं वैभव पण पाहिलेलं होतं. की तो गुराखीचा मुलगा गुराखी असताना इस्रायलचा राजा झालेला आहे. देव कुठल्या लेवलला त्याला नेऊ हे पण पाहिलं. तरीही तो म्हणतो की अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावलेली आहे. हे काय आहे? ही धार्मिकतेविषयी तहान आणि भूक आहे. ही देवाला जाणून घेण्याविषयीची उत्कंठा, तीव्र उत्कंठा आहे. डेस्परेट की त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, जगू शकत. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं वचन, त्याचं सानिध्य आणि तो आहे. आणि मग दुसरा प्रश्न असा की धार्मिकतेचे भुकेले तहाने झाले त्याचा परिणाम काय होतो? 6 वचन मत्ती 5 आणि 6. जे धार्मिकतेचे भुकेले तहाने ते धन्य, कारण ते तृप्त केले जातील. दे शॅल बी सॅटिस्फाईड. खरं सॅटिस्फॅक्शन, खरी तृप्ती, खरं समाधान कशामध्ये आहे? जगी गोष्टीत नाही आहे. ते टेम्पररी, तात्पुरतं आहे. परमनंट समाधान, परमनंट सॅटिस्फॅक्शन जर पाहिजे तर प्रभू येशू म्हणतो की देवाच्या राज्यात ते आहे. देवाच्या राज्यात आल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. देवाच्या राज्यात आल्याशिवाय या गोष्टीचा माणसाला अनुभव येत नाही. देवाच्या राज्याच्या बाहेर राहून आत पाहून सगळं दिसत नाही. आत घरात आलं पाहिजे, मग आत आल्यावर त्याचा अनुभव येतो सर्व समज. आज प्रॉब्लेम असा आहे की बरेच लोक देवाकडे वळलेले नाहीये मनापासून. ते उपदेश ऐकतात, चर्च अटेंड करतात, बायबल वाचतात, पण तरी मनापासून त्याच्याकडे वळलेलं नाही. म्हणजे काय की ते बाहेरून आत पाहत आहे, खिडकीतून किंवा दारात, पण आत आलेलं नाही. स्वतःला विचारा तुम्ही की मी आत आलेलो आहे. किती वर्षापासून मी खिडकीतून किंवा दारातून आत पाहतो? आत आल्यानंतर या गोष्टीचा अनुभव येतो. तुम्ही दाराजवळ असाल, तुम्ही खिडकीत उभे असाल, हरकत नाही, पण तुम्ही खिडकीचा दारात आहात हे लक्षात घ्या. तुम्ही देवाच्या राज्यात आले नाही. पण आम्ही चर्चला जातो. तुम्ही चर्चला जात असाल, पण देवाच्या राज्यात आला असं होत नाही. चर्चला कोणी जाऊ शकतो, बायबल कोणी वाचू शकतो, उपदेश कोणी ऐकू शकतो. हे देवाच्या राज्यात असलेल्या आलेल्या लोकांचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे की देवाच्या राज्यातले लोक. आणि याचा परिणाम होतो की तृप्ती, सॅटिस्फॅक्शन. तो म्हणतो 6 वर्षात, कारण ते तृप्त होतील. ते ताने भुकेले कायमचे राहणार नाही. आज जर तुम्हाला ताण आणि भूक आहे, त्याच्या अधिक अभिषेक, त्याचा अभिषेक तुमच्या जीवनात वाढावा म्हणून, ज्ञानाचा प्रगटेकराचा आत्मा त्याने द्यावा म्हणून, पवित्र आत्म्याच्या दानात त्याने चालवा म्हणून, ही जर उत्कंठा, ही जर इच्छा असेल की प्रभू माझा उपयोग कर, माझ्या प्रार्थनेने मला मार्गदर्शन कर, तुझं सामर्थ्य माझ्याद्वारे वाहू दे, प्रार्थना केल्यानंतर तर ही जर उत्कंठा असेल तर काय होईल? ते तृप्त होते. त्यांची आशा भंग होणार नाही. मला वाटलं कोणीतरी ऐकते, कोणीतरी प्रेसला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ती उत्कंठा नाहीये. कारण जर असेल तर तुम्ही आम्ही म्हणा, कारण तो म्हणतो की जे धार्मिकतेच्या भुकेले ताणेल ते तृप्त होतील. मग तुम्ही जर आहात तर तुम्ही म्हणाल धन्यवाद प्रभू की तुम्हाला तृप्त करणार आहेस. नाही समजत, काही जणांना अजूनही समजत नाही काय. जर तुम्ही खरंच धार्मिकतेचे भुकेले ताणे असाल आणि आतापर्यंत विश्वास ठेवून मागत असाल तर तुम्ही याच्यामुळे खुश व्हायला पाहिजे. खुश व्हाल जर तुम्हाला समजत असेल तर की देव मला तृप्त करणार आहे. मी वर्षाच्या वर्ष त्याच प्रार्थना करीत राहणार नाही, वर्षाच्या वर्ष तेच मागत राहणार नाही. तो मला तृप्त करणार. पण उत्कंठ असेल तर, नुसती इच्छा नाही, नुसतं वाटणं नाही, मला वाटतं असं झालं पाहिजे, मला वाटतं ते बदलले, मला वाटतं माझी पत्नी बदलली पाहिजे, मला वाटतं तसं. हे वाटणं म्हणजे उत्कंठा नाही, लक्षात घ्या. उत्कंठा, धार्मिकतेची भूक आणि तहान म्हणजे तीव्र इच्छाशक्ती, डेस्परेशन, तीव्रता.
स्तोत्र 107 आणि वचन 9 या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो बघा. स्तोत्र 107 आणि वचन 9. इथं असं लिहिलेलं आहे, तो म्हणजे परमेश्वर तो ताणलेल्या जीवास तृप्त करतो. कोणाला तृप्त करतो? ताणलेल्या जीवास. आज किती जण ताणलेले आहे? मी म्हणणार नाही हात वर करा, कारण मला माहिती आहे तुमच्या जीवनशैलीवरून, तुमच्या साक्षीवरून, तुमच्या प्रार्थनेवरून, तुमच्या लेवलवरून मला आणि जगाला दिसत. तो म्हणतो की तो ताणलेल्या जीवास तृप्त करतो, भुकेल्या जीवास उत्तम पदार्थाने संतुष्ट करतो. म्हणजे ताणलेला तो ताणलेला राहतो, भुकेला तो भुकेला राहतो नाही. एवढ्या वर्षापासून आम्ही पवित्र आत्म्याच्या दानासाठी प्रार्थना, एवढ्या वर्षापासून आम्ही, एवढे वर्ष लागत नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आपण प्रार्थना करतो त्याच दिवशी ते उत्तर स्वर्गातून डिस्पॅच केलं जातं. त्याच वेळेस प्रार्थना, त्याच वेळेस देव होतो. शास्त्र सांगतं की त्याचे सर्व अभिवचन देवाचे आपल्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये हो आमेन हे आहेत. एकही वचन नाही आहे. प्रॉब्लेम त्याच्या साईडने नाही, प्रॉब्लेम आपल्या साईडने. पण आपण आपली चूक, आपला कमीपणा कबूल करायला तयार नसतो. मग आपण काय म्हणतो? धार्मिक भाषा वापरतो. देवाची इच्छा असते तर हे धार्मिक डायलॉग. देवाची इच्छा असते तर, देवाची इच्छा तर मी ते करीन. अरे देवाची इच्छा आहे, पण तुमची इच्छा आहे का? न इच्छा जर आहे तर ऍक्शन काय आहे तुमची? कृती काय? किती वेळ त्याच्याजवळ बसता, किती वेळ, किती तीव्रतेने प्रार्थना, किती तीव्रता आहे, जे करू शकता ते करत आहात का? हा विषय आहे. तर याचा परिणाम काय होतो? आपण तृप्त होतो. स्तोत्र 34 आणि वचन 10. Psalm 34 verse 10. तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते. पण, आणि आता ऐका, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. कोणीच म्हणू शकत नाही की मी विश्वास ठेवला, मी प्रार्थना करत, पण मला काही मिळालं नाही, असं कोणीच नाही म्हणू शकत. परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. मग जर वान पडते, कमी पडते, याचा अर्थ पूर्णपणे शरण गेलेलं नाही. कारण वचन सांगतं जर पूर्णपणे शरण गेलं तर काहीच कमी पडणार. इतकं सोपं, इतकं स्पष्ट, क्लिअर आहे. आणि तरी काही जण म्हणतात की तुम्हाला कसं काय समजतं, आम्हाला समजत नाही. अरे तुम्ही जे बायबल वाचता तेच बायबल मी वाचतो. तुम्हाला जे वचन दिलंय तेच देवाने मला दिलेलं. स्तोत्र 31 आणि वचन 14. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो तू माझा देव आहेस. Psalm 31, स्तोत्र 31 आणि वचन 14. तर धार्मिकतेचे भुकेले ताणे म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहणे, त्याला अधिक जाणून घेण्याविषयी तीव्र इच्छा असणे, त्याचे मार्ग, त्याचं सत्य, त्याचं सामर्थ्य अनुभव. म्हणून मी प्रत्येक चर्च सर्व्हिसला, प्रत्येक बायबल, प्रत्येक वेळेस म्हणतो की प्रत्येक वेळेस आपण एका नवीन लेवलला जात असतो. प्रत्येक वेळेस एक नवीन अपेक्षा करायची असते. प्रत्येक बायबलसाठी, प्रत्येक मीटिंगच्या वेळेस मी प्रार्थना करतो की प्रभू, एक नवीन सत्य, एक नवीन अनुभव तू मला आणि प्रत्येकाला दे, जे आजपर्यंत आले नाही. असं मला माहित नाही किती जण तशी प्रार्थना करून बसतात. नसल तर आजपासून तशी प्रार्थना करायला शिका. प्रत्येक चर्च सर्व्हिस बायबल स्टडी की प्रभू मी जे ऐकलं नाही, मला माहित नाही, ते तू मला प्रगट कर. मला आला नाही तो मला अनुभव तू दे. रोज सकाळी उठल्यानंतर रोज शास्त्र वाचतात. त्याला म्हणतात धार्मिकतेचे भुकेले वाचतात. असं नाही 10 वर्षापूर्वी असं झालं, 20 वर्षापूर्वी मला पवित्र आत्म्याचं दान मिळालं आणि मग मला देवाने बरं केलं. वर्षानुवर्ष त्या साक्षीने रोज साक्ष पाहिजे, रोज एक नवीन सत्य. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. रोज त्या वचनातून काहीतरी मिळालं.
लाजेची गोष्ट आहे की आठवडाभर शास्त्र वाचून एक सुद्धा वचनाची साक्ष जर तुम्ही देऊ शकत नसाल तर याच्यावरून तुम्ही किती धार्मिकतेच्या भुकेले ताणलेला आहात हे दिसून येतं. दुसरं काय नाही. ही खोटी धार्मिकता दिसून येते. ही उत्कंठा तीव्र इच्छा नाही. एक रिलिजियस एक धार्मिकता, एक धर्माचरण आहे, आत्मिकता नाहीये. एक केलं पाहिजे म्हणून, केलं पाहिजे म्हणून असं आहे. तर प्रभूष्य म्हणतो की माझ्या राज्याचे येतात आणि जे ताणलेले भुकेले असतात ते तृप्त होतात. ते तसे ताणलेले भुकेले राहत नाही. आज कोण त्याच्यासाठी ताणलेले भुकेले? आज तो तुम्हाला तृप्त करेल. मी तुम्हाला सांगतो जी काही तुमची इच्छा, जी काही जर तुम्हाला ती खरी उत्कंठा, खरी इच्छा असेल तर तो तुम्हाला तृप्त करेल. जगी गोष्टी तुम्हाला तृप्त करणार नाही, तुमचं समाधान करणार नाही. म्हणून विचार करा, तुम्ही फक्त टाइमपास करत आहात, फक्त नावाला शास्त्र वाचन करत आहात की खरंच त्याच्या राज्याच्या आहात म्हणून त्याला जाणून घ्यायची इच्छा. जर असेल तर ज्यांचं बायबल स्टडी चर्च सर्व्हिस मिस झालं ते विचारतील की कोणता संदेश होता, कोणतं काय होतं, ते परत ऐकतील. काही एक एक सत्य, एक एक प्रगतीकरणात आपण वाढत जातो. पण त्याच्याबद्दल जर काही वाईट वाटत नसेल की मी एवढं मिस केलंय आणि काय झालंय आणि नुसतं कारण सांगत असो की असं होतं तसं झालं, तर ही धार्मिकतेची तहानभूक नाहीये. की आपण किती मागं पडलो, आपण किती मिस केलं, काय होतं, काय प्रगती होतं, त्याच्यात मी आणखी एक पाऊल, एक पायरी वर चढलो असतो, आणखी वाढलो असतो, हे हे वाटलं पाहिजे. ही टेस्ट आहे धार्मिकतेची भूक आणि तहान असल्याची. आणि शेवटचा प्रश्न असा की मी धार्मिकतेचा भुकेला किंवा तहानेला आहे ते मला कसं कळेल? आणि त्याचं उत्तर असं आहे की जे काही देवाने आजपर्यंत तुमच्यासाठी केलंय, जे काही मिळालं तेवढ्यात तुम्ही समाधानी आहात का? खुश आहात का? का तुम्हाला अजून पाहिजे? तर तेवढ्यात थोडक्यात समाधान मानलं असेल तर तुम्ही धार्मिकतेचे भुकेले तहानेले. तुम्हाला जेवढं शास्त्राचं नॉलेज तुम्हाला वाटत असेल की मला इतरांपेक्षा जास्त माहिती, तेवढ्यात जर खुश असाल तर तुम्ही देवाविषयी गोष्टीचे तहानेले भुकेले नाही. दुसरी गोष्ट की मी माझं खरं सुख किंवा समाधान, सॅटिस्फॅक्शन वस्तूंमध्ये, लोकांमध्ये, जगी गोष्टीमध्ये शोधतोय. जर लोकांमध्ये किंवा काही वस्तूंमध्ये, इस्टेट प्रॉपर्टी, संपत्तीमध्ये जर शोधत असेल तर ती व्यक्ती धार्मिकतेचे भुकेले आहे. आणि तिसरी गोष्ट, देवाच्या वचनाविषयी, देवाचे सत्य. कारण देवाविषयी आपल्याला कसं समजू शकतं? प्रार्थने नाही, त्याच्या वचनात. वचन हे त्याचं प्रगतीकरण. पण प्रार्थना करून हे वचन वाचलं तर देव कोण, तो काय करतो, काय नाही, त्याने काय केलं, सध्या काय करीत आहे, काय करणार आहे, हे त्याचे मार्ग आपल्याला समजतात. म्हणून एक वचन आहे स्तोत्रामध्ये की इस्रायल लोकांनी देवाचं सामर्थ्य पाहिलं पण मोशेला देवाने त्याचे मार्ग कळवले. मोशे देवाचे मार्ग जाणून घेण्याविषयी उत्सुक होता की आता इथून कुठं जायचं, कोणत्या दिशेला जायचं, कोणत्या दिशेला तो देश आहे देवाने निवडला, तो मार्ग जाणून घेण्याविषयी उत्सुक होता. आणि इस्रायल लोक बाकीचे जे चमत्कार, जे खायला प्यायला मिळत त्यात खुश होते. आणि आज पण तसंच, जे प्रार्थनेचे उत्तर होतात, मिळतात, प्रॉब्लेम सुटतात, बरे होतात आणि वगैरे वगैरे होतात, त्याच्यातच बरेचसे देवाचे लोक खुश. मार्ग जाणून घेण्याविषयी इच्छा नाही की देवाचा प्लॅन माझ्या जीवनासाठी काय, कशाला मला तारणात आणलंय, कशाला मला निवडलेलं आहे. जर सेवक आहे तर कोणती सेवा मला दिली आहे, खरंच ही सेवा दिलेली आहे, माझं दिले तर मी काय यशस्वी नाही. मार्ग जाणून घेणे, थोडक्यात समाधान न मान. थोडक्यात समाधान मानत असेल तर आपण धार्मिकतेविषयी पाहायला भुकेले नाही. स्तोत्र 119 आणि वचन 20 Psalm 119
वर्स 20. स्तोत्र 119 आणि वचन 20 या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो, तुझ्या निर्णयांची, वचनाला तो निर्णय दुसरं ना, तुझ्या निर्णयाची सर्वदा उत्कंठा धरून माझा जीव कासावीस झालेला. तो म्हणतो तुझे जे निर्णय, तुझे जे वचन आहे हे जाणून घेण्यासाठी माझा जीव कासावीस झालेला आहे. की देवाने असं का म्हटलंय, या वचनात असं का लिहिलंय, याचं काय, कशासाठी आहे. आणि शेवटचं वचन यशया 26 आणि वचन 9, आयझाया 26:9, यशया 26 आणि वचन 9. तो म्हणतो, रात्री माझ्या जीवाला तुझी उत्कंठा लागली, मी अगदी अंतःकरणपूर्वक तुझा शोध करीन, कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. यशया 26 आणि वचन 9. प्रत्येक संदेष्टा, प्रत्येक सेवक शास्त्रात असलेला जे अनुभव किंवा जे देव त्याला ज्या रीतीने चालवत होता, त्याच्याद्वारे ते करत होता, तेवढ्यावर समाधानी नव्हता. एक रहस्य आहे. कोण देवाच्या राज्यात आहे, देवाच्या राज्यात असल्याचं एक साईन किंवा एक लक्षण, एक गुणधर्म काय आहे की अधिक जाणून घेण्याविषयी तहान आणि भूक, थोडक्यात समाधान न मानणे. आता माझा प्रश्न असा आहे की आपण स्वतःला विचारूया, तुम्ही स्वतःला विचारा की मला नीतिमत्वाची, धार्मिकतेची ताण भूक आहे का जगी गोष्टीची ताण आणि भूक? जर जगी गोष्टी असेल तर तुम्ही समाधानी होणार, तृप्त. धार्मिकतेची असेल तर देव तुम्हाला तृप्त करेल. शास्त्र सांगतं की आपली धार्मिकता चिन्ह समान आहे. प्रभूच्या धार्मिकता, प्रभूची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व त्याने आपल्याला दिलं. आपलं पाप त्याच्यावर घेतलं वधस्तंभावर आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं आणि आपण देवासमोर नीतिमान ठरलेलो. म्हणून आपण तृप्त आहोत, आपण समाधानी आहोत. त्याच्या उलट अस्वस्थता, रेस्टलेसनेस, अतृप्तपणा. किती बिलीवर असे आज अतृप्त आहे. किती दिलं देवाने, किती साक्ष, किती अनुभव दिले, तरी त्यांना वाटतं की त्यांचं समाधान असतं. जर आपण अधिक त्याच्या जवळ त्याचा जाणून घेण्याविषयी तर केलं तर काय होईल की आपण तृप्त. म्हणून प्रभू म्हणतो की जे धार्मिकतेचे भुकेले व तहाने, ते खरे आशीर्वादी, ते खरे सुखी, कारण ते तृप्त केले जाते. आणि धार्मिकतेचे भुकेले तहानेले कोण असतात? जे देवाच्या राज्यात आलेले असतात. त्यांना देवाचं, त्याच्या वचनाचं महत्व कळतं. त्यांनाच देवाविषयीची तहान भूक लागते आणि देव त्यांना तृप्त करत असतो आणि ते खऱ्या अर्थाने समाधानी असतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया त्याच्या या वचनाबद्दल आणि हा स्टडी आपण पुढे चालू ठेवू. येणाऱ्या दिवसामध्ये त्यावेळेस आपण प्रार्थना